नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर एक नवीन अपडेट आलेली आहे गुप्तचर विभागाची. तर ती व्हॅकन्सी जवळपास 4,987 व्हॅकन्सीज आहेत ऑल ओव्हर इंडिया आणि फक्त त्याला एज्युकेशन लागते 10वी पास. तर चला तर मग आपण त्याच्याबद्दल पूर्ण माहिती पाहूयात. तर हा विभाग येतो होम अफेअरन्स म्हणजे आपलं गृह विभागाच्या केंद्रीय गृह विभागाच्या अंतर्गत हा विभाग गुप्तचर विभाग येतो आणि त्यातील पद आहे ते सिक्युरिटी असिस्टंट म्हणून पद आहे. टोटल व्हॅकन्सीज आहेत त्या 4,987 ऑल ओव्हर इंडिया आणि महाराष्ट्रासाठी व्हॅकन्सीज आहेत त्या 298 व्हॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये मुंबई आणि नागपूरसाठी व्हॅकन्सीज आहेत. तर आपण त्या व्हॅकन्सीज पाहूयात. मुंबईसाठी आहेत ओपनसाठी 157 व्हॅकन्सी, ओबीसीसाठी आहे 45 व्हॅकन्सी, एससीसाठी आहेत 18 व्हॅकन्सी, एसटीसाठी आहेत 19 व्हॅकन्सी, ईडब्ल्यूएससाठी आहे 27 व्हॅकन्सी. टोटल मुंबईसाठी व्हॅकन्सी आहे 266. मुंबईसाठी आहेत व्हॅकन्सी ओपनसाठी 21 व्हॅकन्सी, ओबीसीसाठी आहेत 6 व्हॅकन्सी, एससीसाठी आहेत 1 व्हॅकन्सी, एसटीसाठी आहे 1 व्हॅकन्सी, ईडब्ल्यूएससाठी आहे 3 व्हॅकन्सी आणि टोटल व्हॅकन्सी आहेत नागपूर विभागासाठी 32 व्हॅकन्सी. तर महाराष्ट्रासाठी आहे टोटल 298 व्हॅकन्सीज. आणि आता आपण त्याची पात्रता पाहूयात. तर शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास. दुसरं क्रायटेरिया आहे त्याचा, तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे. तर मुंबई आणि महाराष्ट्रासाठी जी काय त्यांनी लोकल लँग्वेज दिल्या आहे मराठी, कोकणी आणि अहिराणी ह्यापैकी एक लँग्वेज आलेली पाहिजे. आणि तिसरं पॉईंट म्हणजे तुम्ही ज्या राज्यातून फॉर्म भरणार आहे तिथला डोमोसाईल सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. तर पेमेंट आहे त्या जॉबसाठी जवळपास बेसिक पे आहे 21,700 ते 69,600 आणि तुमच्या नियर अबाउट 40,000 पर मंथ इन हँड पेमेंट इन नियर अबाउट. तर त्यासाठी एज लिमिट आहे ओपनसाठी आहे 18 ते 27, एससी एस टीसाठी आहे 5 वर्ष प्लस म्हणजे 32 वर्ष आणि ओबीसीसाठी आहे 3 वर्ष प्लस म्हणजे 30 वर्ष. परीक्षा पद्धती त्यांच्या तीन होणार आहेत म्हणजेच टियर 1, टियर 2 आणि इंटरव्ह्यू. तर टियर 1 होणार आहे 100 मार्काची, टियर 2 होणार आहे 50 मार्काची आणि टियर 3 म्हणजेच इंटरव्ह्यू होणार आहे 50 मार्काचा. तर टियर 1मध्ये सिलेबस असणार आहे जनरल अवेअरनेस, जनरल अवेअरनेस झाल्यानंतर क्वांटिटिव्ह अप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल स्टडी. आणि प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी आणि असे 100 मार्कासाठी पेपर असेल आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. आणि टियर 2 आहे रिटन एक्झाम. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी टू इंग्लिश और इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करायचं आहे. एखादा पॅसेज देतील ते ट्रान्सलेट करायचं आहे आणि तो लिहायचा आहे. आणि ते 2 क्वालिफाय झाल्यानंतर तिसरा जो आहे तो इंटरव्ह्यू आहे 50 मार्काचा. तर पुढं फी पाहू आपण. ओपनसाठी फी आहे 650 रुपये, एससीसाठी आहे 550 रुपये, विमेन कॅन्डिडेटसाठी आहे 550 रुपये. तर आणि ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे 26 जुलै 2025 ते लास्ट डेट आहे ॲप्लिकेशनचं 17 ऑगस्ट 2025 पर्यंत. तर ही होती शॉर्ट नोटीस फॉर गुप्तचर विभाग. तर आपण डिटेल नोटिफिकेशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस तरी व्हिडिओ बनवू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत जे काही लेटेस्ट अपडेट असेल ती तुम्हाला लगेच मिळून जाईल. धन्यवाद.